आणि लोक म्हणतात जत दुष्काळ भूमी आहे. अरे 2 वर्षानंतर जतला दुष्काळ भूमी म्हणण्याची महाराष्ट्रामध्ये कुणाची हिंमत होणार नाही. जत ही दुष्काळ भूमी नाही, जत ही देवभूमी आहे, देवभूमी आहे. जत मध्ये जेवढी मंदिरं आहेत मला वाटतंय देशात कुठंच नसतील एका तालुक्यामध्ये एवढी मंदिरं की जिथं लाखो लोक येत आहेत. लाखो लोक येणारा मंदिराचं ठिकाण जत एवढं कुठं नाही. उदाहरणार्थ यल्लामादेवी जत, अंबामाता जत, बिळूरचा काळ भैरव, उमराणीची जन्मस्थान धानमादेवी, तिकडं लक्ष्मीचं मंदिर आपल्या खलाटीला, ब्रह्मनाथाचं मंदिर आपल्या डोरलीला, नंतर इकडं कुंभारीला गेल्यानंतर सिद्धनाथाचं मंदिर, त्याच्या पुढे कोसारीत गेल्याच्या नंतर दुर्गा मातेचं मंदिर, बेवणूरला गेल्याच्या नंतर मसोबाचं मंदिर, तिथून इकडे बनाळीला आला तर बनशंकरी माता इतकी प्रसिद्ध आहे. तीर्थक्षेत्र ब मध्ये आता आपण समावेश केलाय. बिसन सिद्धेश्वर आपल्या अचकनहळ्ळी रोडचा, तिथून खाली गेल्यानंतर कोळगिरीचा भैरवनाथाचं मंदिर जे डोंगरामध्ये आहे, झाडीमध्ये आहे. वळसंग मध्ये तर 3 पवित्र मंदिर आहेत. संगतीर्थ आहे, तिथं गरीब्रह्म आहे, तिथं केंचरायाचं मंदिर आहे. नंतर मडीसिद्धाचं मंदिर आपल्या सेड्याला आहे. तिथून पुढे गेल्याच्या नंतर आपलं सोन्याला विठ्ठलाचं मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे. महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकाचं पारधी समाजाचं देवीचं मंदिर आपल्या मेंढीगिरीला आहे, मडगुबाईचं. अख्खा कर्नाटक आणि महाराष्ट्रातला पारधी समाज तिथं येतो. आपल्या गुड्डापूरची धानमादेवी, कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो लोक. मागच्या 4-5 दिवसापूर्वी यात्रा झाली. अरे डोळे टिकून जातील असली मोठी यात्रा आपल्या गुड्डापूरला भरती आहे. परंतु कधी यांना निधी देता आला नव्हता. आम्ही 5 कोटी रुपयाचा निधी दिलाय, काम पूर्ण झालंय. नंतर संघची लायवा देवी, कागनरीची लायवा देवी, नंतर आमचा कुलाळवाडीचा म्हातारबा देव, खंडोबा देव कुलाळवाडीचा, किती मोठी यात्रा भरते. उमदीचं मलकार सिद्धाचं मंदिर, बेळुणगीचं मलकार सिद्धाचं मंदिर, नंतर अलमप्रभूचं मंदिर बालगावाचं आहे. कोणत्यो माता आपल्या कोणत्यो बबलातला आहे, तिकडं आपल्या भिवरगीला बेळण सिद्धाचं मंदिर आहे. इतकी पवित्र मंदिर आहेत. मोठेवाडीच्या मरगुबाईचं मंदिर मोठेवाडीच्या फॉरेस्ट मध्ये आहे, परंतु त्याला पैसा मिळाला नाही. आम्ही पैसा देतो ना. पांढरेवाडीचं मरगुबाईचं मंदिर, हे जे मंदिर आहेत इकडं आपल्या मुचंडीचं दर्याबाचं मंदिर, मुचंडीचं रामतीर्थाचं मंदिर, कितीतरी मंदिर आहेत. 33च्या वर मंदिर आहेत. आराखड्याचं काम सुरू आहे. मी तुम्हाला 8-15 दिवसांमध्ये त्याचा प्रेझेंटेशन देतोय आणि सरकारकडे मागणी करतोय, माझ्या जतला देवभूमी म्हणून सरकारनं अधिकृत जाहीर करावा. आणि देवांची भूमी आहे.